हरिओम. सद्गुरू ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या कथामालेतली 39वी कथा आपण ऐकतोय. श्री ललित किशोरीजी व श्री ललित माधुरीजी ह्या दोन बंधूंची. त्याचा तिसरा भाग आता आपण ऐकूया. श्री ललित किशोरीजी हे अत्यंत गुणवान होते. त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी होतं. आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे, की त्यांना फारसीचे तर विद्वानच होते ते. शिवाय हिंदी, पंजाबी, गुजराती, बंगला भाषासुद्धा त्यांना उत्तम येत होत्या आणि व्रजभाषा आणि उर्दू हेही त्यांना येत होतं. अशा प्रकारे एकंदर 7 भाषांचे ते पंडित होते. या पंडिताईबरोबर रूपवान आणि अत्यंत श्रीमंत कुलात जन्माला आलेले आणि अतिशय सुसंस्कारी असे ते होते. ते फक्त विद्वानच नव्हते, तर त्याच्याबरोबर अनेक कलाही त्यांना येत होत्या. ते अतिशय उत्तम कवी होते. शिवाय अतिशय उत्तम चाली लावत असत आणि त्या स्वतः अतिशय उत्तम आवाजामध्ये गातही असत. त्यांना गायकीचं अतिशय चांगलं ज्ञान होतं. ते एक श्रेष्ठ दर्जाचे गायकसुद्धा होते. त्यांना सर्व तऱ्हेची वाद्य वाजवायला येत होती. शिवाय त्यांना नृत्यकलाही अवगत होती. चित्रकला आणि विविध शिल्पकला, त्याच्यामध्ये स्थापत्यशास्त्रही आलं, याचंही त्यांना ज्ञान होतं आणि ह्याशिवाय त्यांना वैद्यकशास्त्राचंही अगदी चांगलं ज्ञान होतं. त्यांच्याकडून वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेतलेले त्यांचे अनेक शिष्य नवाबांच्या इथे अतिशय चांगल्या पगारावरती नोकऱ्या करत होते. रासलीला हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता. त्या रासलीला ते स्वतः लिहीत असत. त्यातील पदांची रचना करत असत. त्याला चाली लावून त्या गातही असत आणि त्या रासलीलेमध्ये जे कोणी नट काम करणार असतील, त्यांना त्या गायनाचं, नृत्याचं आणि अभिनयाचं शिक्षणही ते देत असत. अशा प्रकारे दिग्दर्शनाचं कामही ते अतिशय उत्तम पद्धतीने करत असत. त्यांनी बांधलेलं जे ललित कुंज होतं, ज्याला अ, आपण पूर्वी बघितलं, की शाह जी का मंदिर असं म्हणतात, त्याची सर्व स्केचेस आणि सगळी ड्रॉइंग्स ही त्यांनी स्वतः बनवलेली होती. अशा प्रकारे आपल्या बहुमुखी प्रतिभेचं ते निरंतर भगवत सेवा कार्यामध्येच उपयोग करत असत. हे त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं. इतके ऐश्वर्यशाली, इतके गुणवान असूनही ते स्वभावाने अतिशय सरल आणि दैन्यभाव संपन्न होते. त्यांचं राहणीमान अतिशय साधं होतं आणि सर्वांच्या बद्दल ते अतिशय मनामध्ये प्रेम ठेवून असत. सर्वांशी अतिशय प्रेमाने बोलत आणि सर्वांची काही ना काहीतरी सेवा आपल्या हातून व्हावी, असा त्यांचा भाव असे नेहमी. ते एक साधं धोतर आणि वरती उपरणं अशा पोशाखामध्ये असत आणि वृंदावन इथे आल्यापासून बहुधा ते आभूषणं धारणच करत नसत. पण व्रजभूमीतील व्रजरज हेच त्यांच्या दृष्टीने भूषण होतं. त्याचाच टिळा ते आपल्या दंडावर आणि भाळावरती लावत असत. व्रजभूमी आणि व्रजरज याबद्दलची त्यांची निष्ठा खरोखरी अद्वितीय होती. आत्तापर्यंत आपण ज्या काही कथा ऐकल्यात, त्यात व्रजाबद्दल आणि व्रजभूमीबद्दल सर्वच भक्तांना आदर होता. पण यांची निष्ठा काही एका टोकाचीच होती, असं मला वाटतं. व्रजामधून बाहेर जायचं नाही, हा त्यांचा निश्चय होता आणि तो त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत पाळला. एवढंच नव्हे, तर आपलं चित्र किंवा आपला फोटोसुद्धा त्यांनी व्रजभूमीच्या बाहेर जाऊ दिला नाही. व्रजभूमीमध्ये आल्यानंतर, राहायला आल्यानंतर त्यांच्यासमोर एक वेगळीच समस्या होती. त्यांना
या भूमीबद्दल मनामध्ये इतकी श्रद्धा होती, की तिथे मलमूत्र विसर्जन करणं हे त्यांना अशक्य झालं. त्याच्यासाठी शेवटी आग्र्याहून त्यांनी मातीची भांडी बनवून आणली आणि त्या भांड्यामध्ये ते मलमूत्र विसर्जन करत असत आणि ते मलमूत्र व्रजभूमीच्या बाहेर नेऊन रोजच्या रोज टाकलं जात असे. याच्याही पुढे जाऊन त्यांचा असा आदेश होता, म्हणजे हा आदेशच होता, की त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांचं शरीर हे आपण ज्याला विमान म्हणजे तिरडी म्हणतो, त्याच्यावरती ठेवून लोकांच्या खांद्यावरून न्यायचं नाही. तर व्रजभूमीतील रस्त्यांवरून त्याला असं जमिनीवरून ओढत न्यायचं, ज्यामुळे व्रजभूमीतील व्रजरज त्यांच्या अंगाला शेवटपर्यंत लागत राहील. याच्याबद्दल उल्लेख आता काय केलं गेलं हा पुढे येणारच आहे. भगवंताच्या प्रसादामध्ये सुद्धा त्यांची इतकी निष्ठा होती, की पानामध्ये वाढलेल्या प्रसादाचा एकही कण ते पानामध्ये सोडत नसत. त्यावेळेला पत्रावळीमध्ये जेवण्याची पद्धत होती. तर 2 पानांच्यामध्ये एखादा कण जर अडकला असेल, तर त्याला लावलेली जी चोयटी असते, ती काढून तो कणसुद्धा ते आपल्या मुखामध्ये घालत असत. आपल्याला या व्रजभूमीतील भक्तांच्या भक्तीमध्ये एक विशिष्ट असा क्रम दिसतो. ते श्रीकृष्णाचे भक्त असतात. नंतर ते राधाकृष्ण ह्या युगल स्वरूपाची भक्ती करू लागतात आणि त्याच्यानंतर त्यांचा कल राधाराणीच्या भक्तीकडे बऱ्याच प्रमाणामध्ये गेलेला आपल्याला दिसतो. तसंच ललित किशोरीजी यांच्या बाबतीत सुद्धा झालेलं होतं. व्रजभूमीमध्ये आल्यानंतर युगल भक्ती करता करता आता राधा मातेच्या भक्तीमध्ये ते गुंगून गेलेले होते आणि राधाराणीचे ते अनन्य उपासक होते. त्यामुळं सगळं विश्व त्यांना राधामय दिसू लागलं होतं आणि ते त्यांच्या एका पदामध्ये आपल्याला दिसतं. नयनन राधे बयनन राधे सयनन राधे कृतानित राधे कानन राधे तानन राधे भानन राधे हितवित राधे दुःख में राधे सुख में राधे मुख में राधे उरचित राधे ललित किशोरी इत उत राधे जित देखौ मैं तित तित राधे. अशा प्रकारे सर्व विश्व त्यांना राधामय दिसू लागलं होतं आणि ते स्वतःला राधेची दासी समजत असत. ह्या दासीपणाचा अभिमान त्यांना इतका होता, की त्यांनी रिद्धी-सिद्धी एवढंच नव्हे, तर ब्रह्मानंदाला सुद्धा त्याच्यापुढं डावललेलं होतं. त्यांनी रिद्धी-सिद्धींचा अंगीकार केला नव्हता. एवढंच नव्हे, तर चिडवण्याच्या उद्देशाने का होईना, पण मी राधा मातेचा आहे, असं म्हणत त्यांनी प्रत्यक्ष हरीला सुद्धा अंगठा दाखवायला कमी केलं नाही. एका काव्यामध्ये त्यांनी ही गोष्ट लिहिलेली आहे. "मैं दासी अपनी राधा की, करत खवासी जो रुचि पावत. सुधे वचनन बोलत सपने हूँ, हरि हूँ को अंगूठा दिखावत. ब्रह्मानंद मगन सुख सिधी निधी, श्रीवन गैल पाँव ठुकरावत. मुसतगनी मगरूरी डोलत, ललित किशोरी को गुण गावत." अशा प्रकारे आपल्या राधादासी बळणाचा अभिमान त्यांनी व्यक्त केलेला आहे. अशा पद्धतीचं एका उच्च दर्जाचं आयुष्य त्यांचं चाललेलं होतं आणि संवत 1930च्या साधारण सुमारास त्यांना आता असं आतनं वाटू लागलं, की राधाराणी आपल्याला तिच्या प्रत्यक्ष सेवेसाठी बोलवते आहे आणि तिच्या प्रत्यक्ष सेवेसाठी त्यांचं चित्त आता व्याकुळ होऊ लागलं. संवत 1930च्या दसऱ्याच्या नंतर त्यांना फसली बुखार म्हणजे न्यूमोनियासारखा आजार असतो तो झाला. 10-12 दिवसात खरं तर ताप निघून गेला, आजार बरा झाला. थोडीशी अशक्तपणा अशक्तपणा थोडासा होता.
पण बाकी ते खरं तर आता निरोगी अवस्थेमध्ये होते. तरीसुद्धा कार्तिक शुक्ल प्रतिपदेला त्यांना आतून असं जाणवलं, की राधाराणी आता आपल्याला म्हणते आहे, की माझ्या निकुंजमध्ये माझ्या साक्षात सेवेसाठी तू ये, मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. त्याच दिवशी त्यांनी आतुर संन्यास घेतला. दुसरे दिवशी सकाळी प्रातःकाळी ललित माधुरीजी यांनी व्रजरजकचा चबुतरा तयार करण्याची आज्ञा दिली आणि ते आपल्या दैनिक भजनात बसले. त्यांचे छोटे भाऊ होते. त्यांनी यमुनेची वाळू स्वच्छ, कोमल आणि चाळून घेऊन तिचा अतिशय सुंदर मऊ असा चबुतरा तयार केला. चबुतऱ्याच्या चारी बाजूला राधारमणजी यांची चित्र लावली गेली. दैनिक भजन समाप्त केल्याच्या नंतर श्री ललित किशोरीजी त्या चबुतऱ्यावरती बसले. त्यांच्या चेहऱ्यावरती त्यावेळेला एक अवर्णनीय अशी प्रसन्नता आणि एक अलौकिक आभा पसरलेली होती. खरं तर त्यांची तब्येत अगदी व्यवस्थित होती. तरीसुद्धा राधाराणीकडे जाण्याचा त्यांनी घेतलेला जो निश्चय होता, तो ते आज पूर्ण करणार होते. इथेच समजतं, की त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या. एक प्रकारे हे इच्छामरणच होतं. त्या चबुतऱ्यावरती बसल्यावरती त्यांना जणू आपण इंद्राच्या आसनावर बसलो आहोत, असं सुख वाटू लागलं. त्याचं वर्णन त्यांनी असं केलेलं आहे. वृंदावन अवनी अली करो राधिका सोर, गली गली छूट राधिका नाम न दूजो घोर, नाम न दूजो घोर, ओर दश हूँ रंग राचई, जलथल पातन पात सोर, राधा धुनी माचई, ऐसो बने समाज सदा, रही हो जग जिंदा, ललित किशोरी प्राण जाऊ ठेंगे बनविंदा. हे पद त्यांनी सर्वांना ऐकवलं आणि नंतर कीर्तन करण्याचा आदेश दिला. सर्वांनी मिळून कीर्तन सुरू केलं आणि कीर्तनाच्या ध्वनीने चारी दिशा भरून गेल्या. ते स्वतःही मंद स्वरामध्ये कीर्तन करत होते आणि सगळीकडे चारी बाजूनी लावलेल्या राधारमणजींच्या चित्राचं दर्शन घेत होते. कधी चित्रातील राधारमणजींच्या चरणाला स्पर्श करून तो हात आपल्या कपाळाला लावत होते, तर कधी हात लांब करून राधारमणजींना आपल्या हृदयात आपण ठेवून घेत आहोत, असा अभिनय करत होते. तर कधी बसल्या-बसल्याच हात वर करून नृत्य केल्यासारखी हालचाल करत होते. शेवटी ते स्थिर झाले आणि राधारमणजीच्या चित्राकडे एकटक पाहत-पाहत आणि कृष्णनाम उच्चारण करत-करत त्यांनी या नश्वर शरीराचा त्याग केला आणि श्रीकृष्णाच्या नित्यधामाला ते निघून गेले. विजेच्या वेगाने ही बातमी सगळीकडे पसरली. हजारोंच्या संख्येने लोक हा दिव्य सोहळा पाहण्यासाठी आले. त्यांचा अंतिम संस्कारही त्यांच्या इच्छेनुसारच करायचा होता. वृंदावनातील वाटांवरती अत्यंत कोमल अशी यमुनेची वाळू पसरण्यात आली आणि त्यावरून धरून अगदी हळू पण रजाचा स्पर्श होईल अशा पद्धतीने त्यांचं शरीर या मुख्य मंदिराच्या समोरून असं हजारो लोकांनी कीर्तनाच्या महाध्वनी करत घाटापर्यंत नेलं आणि तिथे त्यांच्या पूर्वनिर्देशानुसार समाधी देण्यात आली. पुढे संवत 1942 ज्येष्ठ शुक्ल पंचमीला अगदी अशाच प्रकारे श्री ललित माधुरीजी यांनी सुद्धा जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची तब्येत ही त्यावेळेला अगदी निरोगी होती. त्यांनी आपल्या भावाप्रमाणेच व्रजरजाचा चबुतरा तयार केला. त्या चबुतऱ्यावरती आपल्या बंधूप्रमाणेच ते झोपले
आणि सगळ्यांना हरिनामाचं संकीर्तन करायला सांगितलं. स्वतःही ते संकीर्तन म्हणजे कृष्णनाम घेत होते आणि कृष्णनाम घेता घेता एका क्षणी त्यांनी श्रीकृष्णाच्या नित्यधामामध्ये प्रवेश केला. अशा प्रकारे दोन्ही भावांनी आपल्या शरीराचा ठरवून त्याग केला. या दोघांच्याही समाधी श्री ललित निकुंज येथे त्याचं जे त्या संपूर्ण आवाराचं जे चंदपोल नावाचं द्वार आहे, त्याच्या 2 बाजूला म्हणजे एका बाजूला एका भावाची, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या भावाची अशा समाध्या निधिवनच्या जवळ अशा आहेत. आणि दोघेही जय-विजयप्रमाणे आपल्या श्रीकृष्णाच्या द्वारपालाच्या रूपामध्ये आजही तिथे असतात आणि आपल्या श्री राधारमणची सेवा करत असतात. अशा प्रकारे एका सुंदर भक्तजीवनाचा अतिशय सुंदर असा शेवट झाला. हरी ओम.